वर्षभर टिकणारा अगदी चविष्ट असा अगदी छान लुसलुसीत कैरीचा मोरंबा कसा बनवायचा ते आज आपण बघणार. मोरंबा बनवताना अगदी काही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर त्यामुळे काय असतं, आपला मोरंबा हा वर्षभर अगदी तसाच लुसलुसीत, अजिबात चिवट न होता, बुरशी न येता अगदी छान असा आपला हा मोरंबा तयार होतो. चला आपण वेळ न घालवता वर्षभर टिकणारा अगदी चविष्ट कैरीचा मोरंबा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. चला सर्वात प्रथम काय करायचं, आता आपल्याला कितपत मोरंबा बनवायचं आहे त्यानुसार आपल्याला कैरी ही घ्यायची. जी कैरी आपण मोरंबा बनवण्यासाठी वापरणार आहोत ती अगदी कच्ची पाहिजे, पिकलेली नको. पिकलेली असल्यामुळे काय होतं, आपल्याला किसताना थोडा त्रास होतो. म्हणून कधीही कैरी निवडताना अगदी कडक कैरी निवडा, त्यामुळे काय असतं ती कच्ची असते आणि त्यामुळे आपल्याला ती व्यवस्थित किसता येते. इथे मी जी कैरी वापरते ती गावरानी कैरीचा वापर करते. इथे आपण तोतापुरी कैरीचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, ही कैरी आपल्याला 1 ते 2 तासभर पाण्यामध्ये भिजून ठेवायची. त्यामुळे काय होतं, जे काही आपल्या कैरीच्या सालाला चिगट लागलेलं असतं, चीक लागलेला असतो आणि पुन्हा असं म्हटलं जातं जर आपण कैरी ही पाण्यात भिजून ठेवलं तर तिचं टेम्परेचर देखील कमी होतं. म्हणून मी कैरी ही 1 ते 2 तास भिजून घेतले. जेवढं शक्य तेवढा वेळ आपण तिला पाण्यात भिजून ठेवा. त्यानंतर काय करायचं, हिला व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची आणि एखादा कॉटनचा कपडा घ्या आणि त्या कपड्याने आपल्याला ही कैरी अगदी कोरडी अशी पुसून घ्यायची. यामुळे काय होतं, आपली जो मोरंबा असतो तो खराब होत नाही. पाण्याचा थोडा जरी अंश आपला ह्या मोरंबा बनवताना गेला तर त्यामुळे आपला मोरंबा हा खराब होऊ शकतो. म्हणून इथे कॉटनच्या कपड्याला मी कैरी अगदी कोरडी अशी पुसून घेतली. त्यानंतर लगेच आपल्याला हे देठ काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने संपूर्ण कैरी आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली, तिला अगदी कोरडं पुसून घेतली. तुम्ही फॅनखाली सुकवून घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर त्याची देठं काढून लगेच आपल्या आता ह्या कैरीचं साल हे काढून घ्यायचं. जे बटाट्याचं काढायचं मशीन असतं त्या मशीनने देखील अगदी सहज आपलं कैरीचं साल हे निघतं. जर तुम्हाला मशीनने काढता येत नसेल तर सुरीने देखील आपण काढून घेतलं तरी काही हरकत नाही. पण इथे आपण अगदी कच्ची कैरीचा वापर करत असल्यामुळे तिचं जे कवर असतं ते अगदी कडक असतं, म्हणून कवर काढताना, साल काढताना आपल्याला थोडासा त्रास होतो. तर इथे अशाच पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित संपूर्ण साल हे आपल्याला काढून घ्यायचे. साल काढताना व्यवस्थित काळजी घ्या जेणेकरून हाताला लागणार नाही आणि किंवा आपली अजिबात कैरी जास्तीची वाया जाणार नाही. तर इथे जो थोडाफार सालाचा भाग होता तो मी सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे काढून घेते. तर अशाच पद्धतीने आता काय करायचं आहे, आपल्याला संपूर्ण कैरीचं साल हे आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला साल हे फेकून न देता या सालापासून देखील आपण वेगवेगळ्या अगदी भरपूर अशा रेसिपी तयार करून घेऊ शकतो. तर संपूर्ण कैरींचं साल काढून झालं आहे. त्यानंतर जे आपलं खोबरं किसण्याची किसणी असते ना, त्या सहाय्याने आता आपल्याला याचा किस तयार करून घ्यायचा आहे. किस जास्ती मोठा देखील तयार करायचा आहे नाही आणि जास्ती बारीक देखील आपल्याला किस हा तयार करायचा नाही. किस हा आपल्याला ह्या पद्धतीनेच तयार करून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता संपूर्ण कैरींचा याच पद्धतीने आता किस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर अगदी सहज आपला हा किस बनवून तयार होतो, अजिबात वेळ वगैरे लागत नाही. तर संपूर्ण किस मी तयार करून घेते. तर आता आपल्या कैरींचा किस तयार झाला आहे. त्यानंतर अगदी प्रमाणात जर आपल्याला साखरही घालायची असेल तर काय करायचं, तुम्ही वजनानुसार देखील साखरेचा वापर करून घेऊ शकता किंवा जर आपल्याकडे वजन काटा नसेल तर काय करायचं, एखादं भांडं घ्या, त्या भांड्याने हा किस मोजून घ्या. तर इथे मी एका भांड्याच्या सहाय्याने मोजून घेतलं आहे. बरोबर ह्या 3 भांडेभर आपलं आता किस हा तयार झाला आहे. याच अंदाजाने आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाणात साखरही घालता येईल. तर साईडला अगदी जाड बुंदाची कढई किंवा पातेले घ्या. जे तुम्ही पातेले कढई वापरणार असाल ते एक तर स्टील वापरा किंवा या नॉनस्टिक कढईचा वापर करा. त्यामुळे काय होतं, आपलं जे मोरंबा असतो ना तो छान तयार होतं. ॲल्युमिनियमचं भांडं वापरू नका. त्यानंतर इथे 1 चमचाभर तूप गरम करून घेतलं आहे. यापेक्षा आपल्याला जास्ती तुपाचा वापर करायचा नाही. जास्ती तूप घातल्यामुळे देखील मोरंब्याचा वास येऊ शकतो. म्हणून काय करायचं आहे, फक्त हलकंसं आपल्याला यामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला इथे अगदी हलकंसं
जास्तीचं तूप न घेता थोड्याशा तुपामध्ये 3 ते 4 लवंग, 3 ते 4 हिरवी विलायची, यामध्ये तुम्ही दालचिनी किंवा काळी मिरीचा देखील वापर करून घेऊ शकता. जर तुम्हाला जास्ती मसाले घालून जर मोरंबा बनवायचं असेल तर तुम्ही हे इतर मसाले देखील घातले तरी काही हरकत नाही. तर मी छान ते परतून घेतले. त्यानंतर किसून घेतलेला आपल्या कैरीचा किस संपूर्ण यामध्ये घालून 2 मिनिटभर आपल्याला मंद आचेवरती आता हा किस आपल्याला परतून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, जे काही कैरीचं पाणी असतं ना ते पूर्णपणे आटतं आणि पुढची जी प्रोसेस असते ना ती पटकन तयार होते आणि त्यामुळे आपले जो मोरंबा असतो ना तो देखील अगदी छान तो तयार होतो, म्हणजे अगदी मऊसूक तो तयार होतो. म्हणून इथे मी 2 मिनिटभर हा कीस छान परतून घेतला आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला साखरही घालायची. इथे मी 3 वाटी केससाठी 2 वाटी आपल्या साखरेचा वापर करते. यापेक्षा जास्ती कमी आपण आवडीनुसार घालून घेऊ शकतो. जर कैरी आपली अगदी जास्तीच आंबट असेल तर जास्ती देखील आपण साखर घातली तरी हरकत नाही, पण अगदी प्रमाणाबाहेर देखील साखर घालू नका. त्यामुळे काय होतं, जे आपली कैरी असते ती कडक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपला जे काही मोरंबा असतो तो अगदी चिवट देखील होण्याची शक्यता असते. म्हणून इथे आपल्याला मंद आचेवरती व्यवस्थित मिक्स करत आता आपल्याला हा मोरंबा साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे. जसजशी ही साखर विरघळेल तसं साखरेचं पाणी होतं आणि त्यामुळे आपला मोरंबा अगदी छान त्या पाण्यामध्ये शिजतो आणि अगदी परफेक्ट असा आपला मोरंबा हा आपल्याला तयार होतो. तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. साखर मिक्स करून झाल्यानंतर जसजसे आपली साखर ही विरघळेल तसं आपला हा मोरंबा अगदी सैलसर होईल, पाणी होईल साखरेचं आणि ह्या पाण्यात आपल्याला आता हा मोरंबा शिजवून घ्यायचा आहे. तर मंद आचेवरती याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघा अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार होतं आणि हे मिश्रण जसं आपण मंद आचेवरती शिजवू तसं अगदी घट्टसर हे मिश्रण आणि आपलं जे मोरंबा असतो तो मऊसूत तयार होतो. पूर्णपणे मी जे साखरेचं पाणी होतं ते आटून दिलं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी वेलची पावडर आणि अगदी छान चव आपल्या मोरंबाला यायला पाहिजे म्हणून यामध्ये अगदीच थोडं सेंधा मीठ यामध्ये मी घातले. त्यानंतर काय करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. कुठलाही गोडाचा पदार्थ आपण बनवताना अगदी थोडंसं मिठाचा वापर करतो, त्यामुळे आपल्या जो काही पदार्थ असतो त्याची चव ही दुप्पट वाढते. म्हणून इथे मी थोडंसं मिठाचा वापर केला आहे. मीठ हे फ्रिजिडिटीचं देखील काम करतं, म्हणून थोडंसं आपण मीठ हे घाला. त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करा. ह्या पद्धतीचं टेक्स्चर झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करा. अगदी जास्त वेळ देखील आपल्याला शिजून घेण्याची गरज नाही. तर हलकंसं मी मोरंबा हा गार करून घेतला आहे. पुन्हा आणखी थोडा हलकंसा आपला मोरंबा गार झाल्यानंतर तुम्ही बघा अगदी थोडासा घट्टसर आपल्याला झालेला दिसतो आहे. तर अगदी छान असा आपला परफेक्ट असा आपला मोरंबा हा तयार झाला आहे, वर्षभर टिकणारा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट्स करून कळवा. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट असा 1.5 किलोचा अगदी वर्षभर टिकणारा आपला मोरंबा हा तयार आहे.